एका जेनजी मुलीसोबत डेटला गेलो होतो. तिला मी विचारलं की तुला काय पाहिजे. ती म्हटली की आय डोंट नो, जस्ट गो विथ द फ्लो. पहिलं मला वाटलं जस्ट गो विथ द फ्लो म्हणजे तिला कुठेतरी पोहायला जायचंय. म्हटलं चल खडकवासला जाऊ. नंतर मला कळलं हिला हुकअप पाहिजे. अरे यार, अरे पहिले सांगायचं ना मग की WWE खेळायचंय. नंतर मी तिला जेंटलमॅन सारखं विचारलं की तू कशी आहेस. ती मला म्हटली की गेल्या 7 वर्षापासून मी डिप्रेशन मध्ये आहे. आता माझी थेरपी चालू आहे. अरे अरे यार, अरे हे बघ तू आता 22 वर्षाची आहे. 7 वर्षापूर्वी तुझं वय होतं 15. जेव्हा मी 15 वर्षाचा होतो ना, तेव्हा रस्त्यावर शूच्या धारेने ना चित्र काढतो. चित्र कसलं डिप्रेशन. ती बोलली की मी खूप स्पिरिच्युअल आहे. तुझ्या बायो मध्ये पण ना शिव सदा सहाय्य लिहिलं होतं. म्हटलं आपण संध्याकाळी मंदिरात जाऊ. तिला विचारलं काय प्लॅन आहे तुझा. म्हणते डिमोराला चालली. डिमोराला येणार का. फ्री मध्ये एंट्री करून देते. अरे यार, अरे 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 हे महादेवा, हे एक काम कर, तुझ्या कंठातला जो विष आहे ना, विष त्यातलं एक थेंब मला दे फक्त. तुझ्या मॉकटेल मध्ये टाकून येतो. मॉकटेल मध्ये. आणि पहिली तर गोष्ट मला यांची कळत नाही. तुम्ही जर डेटला आलेत ना, तर समोरच्या माणसाला तुम्ही ब्रो का बोलता रे. तिला एका मैत्रिणीचा कॉल पण आला. म्हणते हे ब्रो व्हॉट्सअप. अरे पोरीला कोण ब्रो म्हणतं. अरे यार पोरीला कोण ब्रो म्हणतं. भाई माफ करतो, माझ्याकडनं असलं डेटिंग बिटिंग काय होणार नाही. आणि जाताना पण काय बोलते, आपण स्नॅप सेशन शिप करायचं का. अरे काय असतं भाई. अरे यार, अरे 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 यार, अरे स्नॅप सेशन, अरे स्नॅप सेशनशिप काय असतं. स्नॅप सेशनशिप म्हणजे फक्त स्नॅपस्ट्रिक करण्यापुरतं आपण रिलेशनशिप मध्ये येऊ. ब्रो नाही होणार माझ्याकडनं. येतो म्हटलं. ह्याच्या गावात जेनजीचे